मैदानी खेळांची जोपासना करणं ही काळाची गरज। चेअरमन धनसिंग कदम। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बाणेर क्रीडा मंडळ बाणेर संघ विजेता तर वागेश्वर संघ चरोली उपविजेता। धार्मिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक असलेल्या श्री क्षेत्र देऊर नगरीत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं श्री मुदाई देवी कबड्डी संघ देऊर व धनसिंग सदाशिव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देऊर येथील ग्रामपंचायत चौकात मॅटवरील भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या। या स्पर्धेत राज्यातील नावाजलेल्या 12 संघांनी सहभाग घेतला। यामध्ये अंतिम सामन्यात बाणेर पुणे क्रीडा मंडळ संघाने वागेश्वर क्रीडा मंडळ चरोली या संघाचा 6 गुणांनी पराभव करत विजेता तर वागेश्वर क्रीडा मंडळ चरोली हा उपविजेता ठरला। या स्पर्धेत कासेगाव जिल्हा सांगली संघाने तृतीय तर मुदाई कबड्डी संघ देऊर संघास 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं। सर्व संघांना चषक व रोख रक्कम देऊन यावेळी गौरवण्यात आले। प्रथम क्रमांकासाठी अनुक्रमे 21,056, द्वितीय क्रमांकासाठी 15,056 तर तृतीय क्रमांकासाठी 11,056 व चौथ्या क्रमांकासाठी 7,056 अशी रोख रक्कम देण्यात आली। यावेळी या स्पर्धेचे आयोजक धनसिंग कदम म्हणाले की देऊर ही जशी धार्मिक नगरी आहे तशी क्रीडा संस्कृती जोपासणारी क्रीडा नगरी आहे। या नावाने आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय व देश पातळीवर खेळाडू घडवले। ग्रामीण भागात अलीकडच्या काळात मर्दानी खेळाची मैदान ओस पडली आहेत। यासाठी कबड्डी सारखे सामने भरवणं ही आता काळाची गरजच बनली आहे। यासाठी यापुढील काळात ही क्रीडा संस्कृती जोपासण्याचं काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी पंच म्हणून प्राध्यापक तानाजी साबळे, प्राध्यापक टी.एम. कदम, प्राध्यापक मनीष धुमाळ, प्राध्यापक संदीप चव्हाण यांनी काम पाहिले तर युवा नेते प्रदीप बक्षीस वितरण प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विकास सह्याद्री सहकारी बँकेचे माजी संचालक दिलीप कदम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजन केलेल्या या सामन्यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये रक्कम 21,056 कैलासवासी सदाशिव रामराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री धनसिंगराव सदाशिव कदम यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 21,056 रुपये लाभलेले आहे। या सामन्यासाठी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कैलासवासी आपचे मार्गदर्शक रसिक शेठ मगनलाल गांधी यांच्या स्मरणार्थ श्री रमणलाल मगनलाल गांधी यांच्या कुटुंबियांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रुपये रक्कम 15,056 लाभलेले आहे। तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मॅटवरील कबड्डी स्पर्धांचं समाप्ती नुकतीच झालेली आहे। कालपासून सुरू झालेल्या या सामन्यामध्ये जवळपास 13 संघांनी भाग घेतला। सर्व जिल्ह्यातून बाहेरील जिल्ह्यातून सुद्धा खेळाडू संघ इथं या खेळात स्पर्धेत सहभागी झाले। मी त्यांचं आभार मानतो आणि प्रथमतः देऊरमध्ये असे मॅटवरील सामने होत आहेत। देऊरमधील युवा एक कार्यकर्ते आहेत, त्यांना खेळाची थोडीशी आवड निर्माण व्हावी आणि देऊरच्या जी कबड्डीची परंपरा आहे ती पुढे चालू राहावी हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण हे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। खूप चांगला प्रतिसाद मिळाला, ग्रामस्थांनी खूप छान साथ दिली आणि बक्षीसदात्यांचं मला विशेष आभार मानायचे आहेत की त्याची आपल्या या बक्षिसाचं नियोजन केल्यामुळं इतक्या भव्य प्रमाणात आपण हे सामने पार पाडू शकलो। यापुढील काळात हे सामने दरवर्षी यापेक्षा आणखी मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा मानस ग्रामस्थांनी बोलून दाखवलेला आहे आणि ग्रामस्थांची त्याबाबत नेहमीच मला साथ राहील। माझी अशी इच्छा आहे की दरवर्षी माझ्या हातनं असे भव्य सामने भरले जावेत आणि त्याचं नियोजन माझ्याकडे असावं, यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण हे सामने बघू शकतो। मी परत एकदा सर्व टीमचे आभार मानतो, सर्व स्पर्धकांचे आभार मानतो। त्यांनी या खेळात भाग घेतला, आपली कला दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। काहींना बक्षीस मिळालं, काहींना मिळालं नाही। खेळाडू वृत्ती जपून बक्षीस मिळवणं हा ध्येय ठेवता त्या खेळात भाग घेणं, सहभाग आपल्याला नोंदवणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे खेळाडू वृत्ती जोपासली जाते। मी परत विजेतेपदाचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।